या नाटकातल्या आजच्या कार्यक्रमाला सादरीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला असं दिसत असेल की इथे रंगभूमीची देवता अर्थात साक्षात नटराजांचं पूजनाचा सगळा सोहळा आणि विधी इथे सुरू होतोय। ते नीट वाजावं आणि आपलं त्याच्यात गाणं न जुळावं हा उद्योग हा व्हायला नको। आजच्या नाटकामध्ये केवळ नाटक नाही, ते संगीत त्याला दिलेलं आहे, पार्श्वसंगीत त्या नाटकामध्ये असणार आहे, ते आपल्याला ऐकायचं आहे। एकंदरीत या सगळ्या प्रस्तुतीचा अवघ्या 2-3 मिनिटात नटराजांचं पूजन, हा रंगमंचाची ही देवता, तिचं पूजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रयोगाला सुरुवात होईल। लेखक उदयन ब्रह्म, दिग्दर्शकाचं नाव मला सांगितल्याशिवाय राहत नाही, किंबहुना तो प्रघात आहे की जे नाटक सादर होत आहे त्या चमूचं दिग्दर्शन करणारी व्यक्ती कोण, तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण ओळखतो, शेगावीचा राणा गजाननाची भूमिका साकार करणारे श्री मुकुंद वसुले हे या नाटकाचे आजच्या या प्रयोगाचे दिग्दर्शक आहेत। या नाटकाचे त्याला संगीताची उभारी देणारा इथला संगीतकारांचा जो आहे, आजकालच्या डिजिटल पद्धतीने देणारं जे संगीत आहे ती सगळे लीला हाताळणारा माझा मित्र आणि यांचा चमूचा सहयोगी अभय पांडे इथे आहे। या दोघांचा मी पहिल्यांदा इथे उल्लेख करेल आणि मग बाकीचा परिचय हा मंचावरून त्यांच्या पद्धतीने नंतर होणार आहे। परंतु तत्पूर्वी मंदिर आणि उत्सव आयोजन समितीतर्फे मी सौ संजीवनी मेहरा आणि सौ मुग्धा मेडसिंगे या दोघींना मी आणि सौ अंजली करंडे या तिघींनाही मी या ठिकाणी पाचारण करतो। त्यांनी मंचावर यायचं आहे। यांच्या पूजनानंतर आपल्या उत्सव आयोजन समितीतर्फे त्यांना गुलाब पुष्प आणि गणरायाचा श्रीफल प्रसाद प्रत्येकाला द्यायचा आहे आणि या नाटकाला तुम्ही आपल्या उत्सवाच्या वतीने त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। बाकीचा परिचय नंतर होणार आहे। या लोकांचं पूजन आणि त्यानंतर स्वागत हा विधी इकडे होत असताना मगाशी मी 2 सूचना दिल्यात, त्याची उजळणी करण्याची गरज आहे का? काही लहान मुलांनी सांगावं, कोणी गोंधळ करणार आहे का? नाही म्हणणारे मुलंच गोंधळ करतात। गोंधळ करणार आहेत का? हो म्हणा। हो म्हटलं तर मग इथून उठावं लागतं। हां, थोडक्यात गोंधळ करायचा नाही आहे। आणि दुसरी सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना, नाटकाचा प्रयोग म्हटला की रंगमंच नीट दिसावा लागतो आणि रंगमंच नीट दिसायचा असेल तर त्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये अंधार करावा लागतो। त्यामुळे परिसरातला अंधार पुढच्या 2 मिनिटांनंतर प्रयोग सुरू होण्यापूर्वी होणार आहे। त्याबद्दल त्या व्यवस्थेसाठी मी आदित्य चांदेंना विनंती करेल की त्यांनी लाईट शॉपच्या
यंत्रणेसाठी तयार राहावं. फक्त सगळ्या चमूचं इथे स्वागत होत आहे आणि फक्त विनंती एवढीच आहे की मुग्धा वहिनींनी संजीवनी वहिनींना फुल देऊन आपसातच स्वागत सत्कार करू नये. काय तो जेव्हा सोहळा सुरू असतो त्यावेळेला त्या सोहळ्याला टाळ्या वाजवायच्या असतात. स्वागत होत आहे तर आपण म्हणजे आणि डिजिटल तंत्रज्ञान जसं आलंय ना त्याची एक उपयोग खूप आहेत, पण त्याच्यामध्ये एक खुबी आहे, त्याला कमांड दिल्याशिवाय ते चालत नाही पुढे. तसं तुमचं नका होऊ देऊ की तुम्ही डिजिटल मांड आहात, तुम्ही आपसात आपल्याला आपसुकच टाळ्या वाजवण्याची बुद्धी झाली पाहिजे. असं करा, नाही तर इथून मी कमांड द्यायच्या मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या, मग थोड्या वेळाने नाटकातल्या विनोदालाही मला इथे उभं राहावं लागेल आता वाजवा म्हणून म्हणायला. तसं होऊ देऊ नका कृपया. नावं घ्यायचीच नाही आहे ना, सगळ्यांना द्यायचं बिलकुल, एकही सोडायचं नाही. हां पहिले काका. संपूर्ण सासू संमेलन या नाटकाच्या चमूला मी एवढंच सांगेल की गणरायाचा श्रीफल प्रसाद आणि हे स्वागत पुष्प हे उत्सव आयोजन समितीतर्फे त्यांच्या आजच्या प्रयोगाला असलेल्या शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. आदित्य चांदे मंचाजवळ येतील. नाट्याच्या सूत्रधारांकडे स्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ठेवला का परत इथे? मनमानी आहे नुसती. किती वेळा सांगितलं हे इथेच असायला पाहिजे. आपल्या बंद करत राहायचं. काही सासूच्या म्हणण्याला काही अर्थ आहे की नाही? सीताताई, ओ सीताताई. काय हो पार्वतीताई? अहो या ना, हो मी एकटीच आहे. या या. हो का? आलेच मी 5 मिनिटात आलेच. या हो, आले. या. काय हो काय? तुमचा जिना चढता चढता ना पार गुडघे जातात हो. या हो, फारच उंच होतो. बसा बसा. बसते हो जरा. काय हो, जेवण वगैरे झाले का? जेवण झाले वगैरे व्हायचे. काहीतरीच. अहो हे आणि हे म्हणतात जेवणच जातात ऑफिसला. हो का? आज शुभांगी पण सुट्टीवर आहे. का हो? तिला काय तर म्हणे ते सरबत बनवायला जायचं होतं आणि कुठल्या तरी चॅनलवर दाखवणार आहे म्हणे. हो गो बाई. म्हणून ती जेवण घाई घाईने जेवून गेलीच. हो गो बाई. आज ना आमचं ध्यानही नाहीये घरात. बाई म्हणजे रामभाऊ काहीतरीच काय हो, यांना ध्यान म्हणेन का मी? नाही म्हणजे अहो ध्यान म्हणजे मी ना, आमची सूनबाई. एक नंबरची विचित्र आहे ही पोरगी. अहो हातावर पाणी पडलं की चालली आपली बाजारात. कुठे हो जाते आपली विंडो शॉपिंगला. काय
काहीतरी बाई आजकालच्या मुलांच्या या तऱ्हा मुलींच्या बाई 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 आपल्या वेळेस नव्हतं बाई हे सगळं असं. आणि यांचे नवरे तरी कसे वाटेल ते लाड पुरवतात. मग काय? मात्र मी सांगून ठेवलंय आप्पाला, हे बघ रे बाबा, तुझ्या बायकोचे काय लाड पुरवायचे ते पुरवत बैस, पण आपल्या घरात हे असले धेर चालायचे नाही. सांगूनच ठेवलं खडसावून त्याला. खरं सांगू का, आपली मुलंच एक गोगलगाय, ते बरोबर आहे. त्याचाच या सुना फायदा घेतात. बिलकुल तुम्ही खरं बोलल्या. मी पण आमच्या हेमंताला सांगितलं, काय हो? म्हटलं तिला नोकरी करायची आहे ना, खुशाल करू दे, पण घरची शिस्त बिघडता कामा नये. हे मात्र तुम्ही बरोबर सांगितलं. पण तरी हो पार्वतीताई, तुमची शुभांगी ना बरीच शिस्तीची आहे. कसलं काय हो? गणांचे हे ध्यान अगदी बेशिस्त. रोज हिला काहीतरी काम सांगा, वेगळंच करत असते. हो, हिला मी कपड्यांवरती इस्त्री मारायला सांगितली तर गरम गरम इस्त्री पहिले आपल्या कपड्यावर मारणार. आणि गार झालेली इस्त्री सासूबाईंचे कपडे. छान. आणि एक उपक्रम तर आमच्या घरात रोज चालतो. कोणता? दुधावरची साय. त्याचं काय? अहो, रोज सकाळी चहा करताना दुधावरची साय आपल्या कपात अलगद काढून ठेवते. अरे बापरे. आणि मी जरा तिरप्या नजरेने पाहिलं हा? तर म्हणते कशी कशी? सासूबाई चुकून पडली साय. तुम्ही म्हणत असाल तर काढून ठेवते. हे असले उत्तर आहे आजकालच्या सुनांचे. अरे. अप्पल पोट्या मेल्या. नाही तर काय? अगं बाई, मला काही म्हणाला? नाही हो, नाही नाही नाही. सरस्वती ताई, तुम्हाला कसं म्हणणार? मला वाटलं तुम्हीच मला काही म्हणालात का? नाही हो, नाही नाही. या ना. सीता ताई आल्यात वाटतं आधीपासून. आत्ताच आले मी, आत्ताच आले. बसा बसा. ओ, 10,000चं घेतलंय. बसा बसा. निवांत बसा. का हो, दमल्यात वाटतं. अहो, 3 सुना म्हटल्यावर दमछाक होणारच. एक सासूला एक सून, हेच प्रमाण पाहिजे बाई. बरोबर. बघताय ना माझ्या तब्येतीकडे. तर काय, डॉक्टर इन लॉ प्लॅनिंग करायलाच हवं. खरंच हो. अहो, एक सासू आणि 3 सुना म्हणजे अगदी वेड्यांच्या इस्पितळातले रोगी करतात. हे बरोबर आहे. अहो, तिघींच्या 3 तऱ्हा. अगं बाई. दुपारी जरा आडवं व्हावं हं? तर पहिली हं? डोक्याशी रेडिओ लावून गाणी ऐकते. घ्या. दुसरी हं? धाड धाड शिवण्याचं मशीन काढून शिवण शिवत बसते. आई, आई, आई. आणि तिसरी हं? काही विचारूच नका, त्या नातवाला माझ्या डोक्याशी राम आंबा खा, राम आंबा खा असं म्हणत पाठांतराला बसवते. आणि भर दुपारी रामाला आंबे खाऊ घालू घालू ते कार्ट माझ्या झोपेचं पार पार खोबरं करतं हो. बाई 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 बाई. खरंच म्हणजे हो. पार्वती ताई, हं. पहा, या सरस्वती ताईंना 3 सुना असून सुद्धा दुपारची झोप ती नशिबात नाही. खरंच आहे हो सीताताई, तुम्ही म्हणता ते सगळं ना अगदी समजावण्याच्या पलीकडे गेलंय. बरोबर आहे बघा. हो, बरोबर आहे. पण मी काय म्हणते, आजकाल ना सासवांना सूनवास सुरू झालाय हेच खरं. अगदी बरोबर. कलियुग कलियुग म्हणतात ना, ते हेच बरं. घोर कलियुग. अहो, पण असं हातपाय घालून कसं चालेल सरस्वतीबाई? मग करायचं काय काय? करायचं? आपण सगळ्या सासवांनी एक व्हायला हवं आणि एक कोर्ट ऑफ मदर इन लॉ स्थापन करायला हवं. मध्ये काय असतं? हो, सुनांना वागणुकीची पद्धत आखून द्यायला हवी. आणि त्या पद्धतीचं तिनं उल्लंघन केलं की तिला या कोर्टात आणून उभं करायचं. या कोर्टाने दिलेली शिक्षा तिला भोगावीच लागेल. पण ते ठरवायसाठी सर्वप्रथम एक अखिल भारतीय सासू संमेलन आपण मात्र घ्यायला हवं. त्याने काय होईल? हो, त्यानं काय होईल म्हणजे काय, त्यानंतरच आपण सर्वानुमते सूनदंड संहिता तयार करू शकू. वा, हे पटलं मला. म्हणजे या सासू कोर्टात अपराधी सुनांना योग्य ती शिक्षा मिळेल. आणि या ज्या सुना आपल्याला उगाच बदनाम करतात ना, त्या करू शकणार नाही असं. अगदी बरोबर आहे तुमचं. पण काय हो पार्वती ताई, या कोर्टात न्यायाधीश कोण असेल? कोण असेल? या कोर्टात कुणी एक न्यायाधीश असणार नाही. मग 5 अनुभवी सासवांचा बेंच न्यायाधीश म्हणून काम करेल. आणि ज्या सासूनं सुनांबरोबर किमान 10 वर्षे काढली, तीच सासू न्यायाधीश पदास लायक ठरेल. वा. पण काय हो, या सुनांना शिक्षा काय करायची? शिक्षा आता ती आपण सासू संमेलन घेऊनच ठरवूया. हा, हा, चालेल. अगं बाई, पार्वती ताई, तुमचे मिस्टरच तर जज आहे. हो, तेच ठरवतील की या सुनांना काय काय शिक्षा द्यायचं ते. छे 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 छे. हो, त्यांना यात मुळीच पाडायचं नाही. का हो?
हो सगळे सासरे हमखास सुनांचीच बाजू घेतात हे हे बरोबर मात्र आहे. बरोबर आहे. त्यांना काहीही विचारायचं नाही शिक्षा आपण मिळून ठरवायच्या बरोबर. हा जसं दुधावरची साय आपल्या कपात ओतून घेतली तर तुझ्या आईने तुला हे शिकवलं का ग? तुझ्या आईने तुला हे शिकवलं का? हे वाक्य 100 वेळा म्हणायचं. आणि जर जेवणात तिखट मीठ जास्त घातलं दूध उतास घालवलं आणि वरण खालून जळलं तर जितकं जास्तीत जास्त जळकं आणि तिखट बोलता येईल तितकं बोलायचं बरोबर. कारण जे आडात ते पोहऱ्यात या न्यायानं जे पोटात ते जिभेवर असं म्हणून आपल्या अंगच्या युक्तिवादानं सुनांना नामोहरम करायचं. अगं बाई, पण सुना उलटून बोलल्या तर काय करायचं हो? छे छे हा फार मोठा गुन्हा ठरेल. हा उलटून बोलणं म्हणजे सासवांच्या भावनांचा खून करण्यासारखं आहे. बरोबर. याला जास्तीत जास्त शिक्षा. पण काय हो, सुनांनी जर चोरून खाल्लं तर त्याला काय शिक्षा द्यायची? अहो, माझ्या मधल्या सुनेनं गुलकंदाची बरणी पार साफ केली. तुम्हाला कसं कळलं? अहो, मोठीनं सांगितलं की ही दुपारी चोरून चोरून गुलकंद खाते म्हणून. मग यासारख्या गुन्ह्यांना विचारपूर्वक शिक्षा करायला हवी. बरोबर. पण त्या शिक्षा ठरवण्यासाठी आधी एक संमेलन बोलवणं आवश्यक आहे. हे खरंय मात्र. पण संमेलन घ्यायचं म्हणजे मग बोलवायचं का संमेलन? मी काय म्हणते पार्वतीताई, मग तुम्ही विचार कशाला करता? घेऊनच टाका एक अखिल भारतीय सासू संमेलन. हो पण ते करण्यासाठी सगळ्या कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. बरोबर आहे. संमेलनासाठी अध्यक्ष, सेक्रेटरी, स्वागताध्यक्ष, पुन्हा पैसा सगळंच आलं की. बरोबर म्हणताय हो बरोबर तुम्ही. आहे, पण मी काय म्हणते पार्वतीताई, संमेलनासाठी तुम्ही होऊन जा अध्यक्ष. मी नको नको नको. या तर नाही म्हणतात. जोशीताई तुम्ही तयार आहात हो, का? हो, 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 दोघी तुम्ही दोघी बाई. हे बघा तुम्ही दोघी इतका आग्रह करता आहात ना तर घेते बाई मी अध्यक्षपदाची जबाबदारी. आणि सीताताई, तुम्ही होऊन जा सेक्रेटरी. मला चालेल, मी वाटच बघत होते. आणि स्वागताध्यक्ष कोणाला करायचं? कोणाला करायचं बरं स्वागताध्यक्ष? कोणाला करायचं? कोणाला करायचं? सुचतच नाही हो नाही ते काय. अगं बाई, या कुठे गेल्या? स्वगृही परतल्या वाटतं. अगं बाई, शोधून आणूया. हो पार्वतीताई, या इथे सरस्वतीताई. हो सरस्वतीताई, सरस्वतीबाई, या हो, इकडे या. या, या. या या. काय हो तुम्ही कोपऱ्यात जाऊन बसल्या? स्वागताध्यक्षांसाठी आम्ही तुमच्याच नावाचा विचार करत होतो आणि तर तुम्ही काय? आपल्या कोपऱ्यात जाऊन बसल्या का? मग काय. आणि मला वाटलं की पद मिळायच्या अगोदरच या नाराजीनामा देऊन गेले की काय. आता खुश ना? आता खुश. वा वा. अहो पद मिळालं आता आसन बळकवायला नको का? या हो तुम्ही पण या दोघी. या या. एक मुख्य, दोन उपमुख्य. वा, ठरलं तर मग. आता पैसा. आपल्या महिला मंडळात किती शिल्लक असतील? पहिलं मंडळात 10,000 असतील. त्यांनी काय होणार आहे हो? हो ना, पैशांचं काय काय करायचं? हो, खरंच आहे हो. मला एक सुचलंय, सांगू का? आपण या सासू संमेलनाच्या निमित्ताने ना एक मासिक काढूया आणि त्या मासिकांच्या जाहिरातीद्वारे उभा करूया पैसा. काय म्हणता? कशी वाटली आयडिया? ठरलं तर मग पार्वती नाही, हा. तुम्ही एक तारीख निश्चित करा आणि पेपर मध्ये धडाकून जाहिरात देऊनच टाका. बिलकुल. सासवांनो एक व्हा. सुनांच्या बेबंद वागणुकीला लगाम घालण्यासाठी, कोर्ट ऑफ मदर इन लॉज उभारण्यासाठी, सासवांनो तुमचे हक्क परत मिळवण्यासाठी सासू संमेलनाला पाठिंबा द्या. सासू संमेलन जिंदाबाद. 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 सासू संमेलन. दमले ग बाई इतक्यात. अगं शुभांगी, शुभांगी कुठे आहेस? काय 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 झालं? अगं शुभांगी, अगं हे बघ, तू पेपर वाचलास का?
पेपरवाला उशिरा येतो, काही विशेष? अगं पेपर मध्ये सासू संमेलनाची जाहिरात आली आहे. म्हणजे सुनांविरुद्ध सासवांचा उठाव. अगं ही बघ जाहिरात. बाई ग, अखिल भारतीय सासू संमेलन. आ? आणि खाली सासूबाईंची सही. बघ ना, माझ्याही सासूची सही आहे. अगं बाई खरंच. पण मीना, आपण कधीच तर दुखवलं नाही का यांना? जाऊ दे ग, या सासवांना सवयच असते. माझी सासू तर भानकुदाळच आहे. कसंही वागा, तिला पटतच नाही. अगं बरं आठवलं, बस बस, आजची सकाळची गंमत सांगते. आज मी छान सकाळी रेडिओवर भक्ती गीतं लावलीत ग. अच्छा. यांनी बदलून विविध भारती लावलं. आपण फोडणीच्या वर्णाला कांद्याची फोडणी दिली की यांना लसणाची हवी असते, आणि लसणाची दिली तर म्हणतात माझं होमिओपॅथी सुरू आहे. पण मीना, हे सगळं खरं आहे ग, पण अशाने बदनाम होऊ ना आपण. जाहिरात वाचून लोक तर हेच म्हणतील, या दोघींच्या सुना चांगल्या वागत नाहीत म्हणून. जाऊ दे ग, कशाला एवढं टेन्शन घेते उगाचच. मीना, अगं ए मीना. आजी, या 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 बसा. या आजी, काय म्हणते तुमची तब्येत? वय झालंय, कुरकुर चालणारच. बरोबर आहे. आणि पायातला गोळा काय म्हणतो? येतो ना. हो. पूर्वी एका पायात यायचा, आता दोन्ही पायात येतात. अरे बापरे. आला आला. कोण? कोण? गोळा ग. अच्छा. गेला. गेलाय? असं म्हटलं अर्धा तास तरी येत नाही. विचित्रच प्रकार आहे. हे पण काय ग, डॉक्टरांना दाखवलं की नाही? हो दाखवलं ना, सासूबाईच घेऊन गेले होते डॉक्टरांकडे. हो का? हो. तिला काही समजलं नाही. हो. डोकं नुसतं पार्वती सारखं मोठं, आतून नुसता भुगा. आणि म्हणे मानसिक आहे. आजी, माझी बहीण डॉक्टर आहे, म्हणाल तर जाऊ तिच्याकडे. नक्की जाऊ. हा. अगं या पायातल्या गोळ्यांनी ना त्रस्त झाली आहे मी. रस्त्यात सुद्धा येतात, कुठे येतात सांगता नाही येत. हो. आणि मग काय, मला ओरडावं लागतं, आला 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 म्हणून. आणि लोक विचित्रासारखे बघतात माझ्याकडे. परवाच झालं, तिथे मी ओरडले आला आला म्हणून, ते लोकांनी पटापट छत्र्याच उघडल्या. यडपट मेले. तुझ्या बहिणीला समजतं ना ग? हो हो, छान समजतं. मी पण तिच्याचकडे जाते ना. छान, म्हणजे तुझ्या चक्रा सुरू झाल्या वाटतं डॉक्टरकडे. तरीच सासू सांगत होती विंडो साफिंगचे डोहाळे लागलेत म्हणून. विंडो साफिंगचे डोहाळे? म्हणजे विंडो साफ करण्याचे डोहाळे. आमच्या वेळेला नव्हते ग बाई असले डोहाळे. 4 कोळसे खाल्ले की बरं वाटायचं. विंडो शॉपिंग नाही, विंडो शॉपिंग. अगं काय आहे, मी रोज सकाळी बाहेर जाते, हे माझ्या सासूला खटकतं. आता मामांची 6 महिन्यांनी रिटायर्ड होणार आहे, त्यानंतर त्यांना कॉस्मेटिकची एजन्सी घ्यायची आहे, म्हणून मग मी मार्केट सर्वे करायला जाते. आता हे सासूला सांगितलं असतं तर त्यांनी मोडता घातला असता. खरंय. म्हणून मामांजी म्हणाले तिला काहीही न कळू देता तू सर्वे कर. आता आजी मला सांगा, यात माझं काही चुकलं का हो? काही चुकलं नाही पोरी. अगं सासऱ्याला मदत करणं सासूचं कर्तव्यच, सुनेचं कर्तव्यच आहे. आणि एकदा विश्वासात घेऊन त्या सीतेला सांगून पाहायचं असतं, तू सासू झाल्यावर तुलाही असं वाटेल की आपल्यापासून आपल्या सुनेने काही लपवून ठेवू नये म्हणून. सासूला मान देताना थोडंसं प्रेमही द्या. हातून घडलेली चूक तिला पहिले सांगून टाका, म्हणजे निरागस बाळ कसं आपल्या आईला सगळं सांगून टाकतं ना, अगदी तसंच. पण आजी, सासूनी पण आमच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. आमची चूक पदरात घ्यायला हवी ना. असं सासू संमेलन बोलावून त्या चुकांचं प्रदर्शन कशाला बरं करायचं? सासू संमेलन? हे पहा आजी, जाहिरात आली आहे, अखिल भारतीय सासू संमेलन, आणि सासूबाईंचा आणि काकूंचा मुख्य सहभाग आहे त्यात. बापरे, छान छान. म्हणजे हे उद्योग सुरू झाले वाटतं यांचे. तरीच 2 दिवसापासून यांच्या मिटिंगावर मिटिंगा सुरू होत्या. आला 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 गेला ग. आजी, पण सासूबाईंना माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेते ना मी. त्रास? बरोबर आहे अगं.
प्रत्येक सासूलाच असं वाटतं आपल्या सुनेकडून त्रास झाल्यासारखा, म्हणजे तसा समज असतो. मला तर हे आत्ताच कळत आहे. अगं त्या बर्व्यांची सून कर्व्यांसाठी आदर्श असते. तिचीच वाखाणणी आणि आदर्श त्या करवीणबाई आपल्या सुनेसमोर सतत ठेवत असतात. पण बर्व्यांना मात्र त्यांच्या सुनेत हजारो दुर्गुण दिसत असतात. अगं पौराणिक काळापासून आजी तुम्हाला त्रास होतोय का? मी थोडं पाणी आणते हं. अगं पौराणिक काळापासून हा सासू सून वितंडवाद असाच सुरू आहे म्हणे. हो. अगं ती गांधारी आणि ती दुर्योधनाची बायको त्यांचंही पटत नव्हतं म्हणे. गांधारी आणि दुर्योधनाच्या बायकोचं पटत नव्हतं. पण आजी हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं हरदास बुवा सांगत होते काल. हो. आजी काय हो, कशामुळे पटत नव्हतं? ते नाही बे मी ऐकलं. अगं त्या वाती वळता वळता लक्ष देणं होत नाही तेवढं. असेल काहीतरी मेली त्यांची, लुगडं बिगडं धुतलं नसेल स्वच्छ, झाली असेल थोडी कुरकुर. पण तेव्हा चांगले असे साबण नव्हते ना, सफेदी की चमकाने वाले. हो. पण आजी म्हणून काही कुंती आणि गांधारीने सासू संमेलन बोलावलं का? आपसात सलोखा निर्माण होण्यासाठी सासू संमेलनाची काय बरं आवश्यकता? बिलकुल नाही, अजिबात आवश्यकता नाहीच. आला 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 आला? आला. काय हो आजी? गेला ग. पण या सगळ्या सासवा काहीतरी विसरतायत आजी. म्हणजे म्हणजे त्या पण कधीतरी सुना होत्याच ना हो. हो, त्या सासूने लक्षात ठेवायचं की आपणही कधी सुना होतो ते. पण आजी तुम्हाला फार त्रास होतो काय गोळ्यांचा? नाही ग, असं मधून मधून टोकलं की जातो. हे मस्त आहे आजीचं. काय वहिनी, सकाळी सकाळी सासू संमेलन घ्यायचा विचार आहे वाटतं. अच्छा, तू पण वाचला वाटतं पेपर? मैत्रिणीने दाखवला मला कॉलेजमध्ये. आईला ना असा पब्लिसिटी स्टंट करायची सवयच. पण तू कशाला नाराज होते? नकळत का होईना सासूबाईंनी आपल्या सुनेबद्दलचा आकस जाहीर केलाय त्यात. मी काय म्हणते, माझी कोणती चूक झाली असेल तर मी माफी मागायला तयार आहे ना. छे छे वहिनी, तुझं काहीच चुकलं नाही. मी तर म्हणते घेऊ दे त्यांना सासू संमेलन. लाईफ मध्ये थोडी मज्जा आहे, नाही का मी ना वहिनी? मी खमकी आहे, मला काही नाही वाटत. वाटायची काही गरजही नाही. अगं सासूने लक्षात ठेवायचं आपण कधी सून होतो ते. आणि सासूने म्हणजे मग काय, हातून घडलेली चूक कधी सापडणारच नाही. बरोबर. सासूने सून होतो आणि सुनेने आपल्याला सासू व्हायचंय याची जर जाणीव ठेवली ना, तर सासर माहेर होईल आणि सासू आई होईल. सगळं सुनेवर सोपवायचं आणि ना धरी शस्त्र करी मी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार, अशी प्रतिज्ञा करायची आणि त्या सुनांच्या कृतीला कौतुकाची फोडणी घालायची. उणं जुणं काढण्यात काय अर्थ आहे? बरोबर आहे तुझं आजी. आजी मला सांग, चुका कोणाच्या हातून होत नाही ग? आणि त्या चुकांची जाणीव कोणाला खुशीत घेऊन द्यायची की त्यांना लाजवून मग त्यांच्या माहेरच्यांचा उद्धार करून द्यायची? वा वा, काय बोललीस बेटी. पण तू पण कधी कधी विसरायचं नाही आजी. अगं या गोळ्यांमुळे होतं असं कधी कधी. पण आता ही आजे सासू बघात काय कमाल करून दाखवते ते. पोरींनो, मी तुमच्या पाठीशी आहे. काही काळजी करू नका, अजिबात घाबरू नका. आजी. आला 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 अगं, आला आला, आला आला, आला 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 आला. या पायात, या पायात, या पायात. वरती आला. गंमत केली ग मी तुमची. हेमा, हेमा,
हेमा, काय आई? अगं हे कुठे आहेत? बाबा नाडकर्णींकडे गेलेत. छी, 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 छी. ती आता शर्थ झाली यांच्या वेंधळेपणाची. अगं आचार्याकडे जा म्हटलं तर नाडकर्ण्यांकडे जाऊन बसले. कोथिंबीर आणा म्हटलं तर मेथी आणून ठेवतात. हात टेकले या माणसापुढे. पण तुला काय काम होतं आचार्याकडे? लोणचं घालायचं होतं. लोणचं म्हणजे? छे 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 छे, बाप लेक दोघंही अगदी सारखी आहे. अगं आम्ही सासू संमेलन घेतोय ना, मग त्यासाठी येणाऱ्या बायकांच्या जेवणाची सोय, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था ते करायला आचार्य हवा होता. सासू संमेलन हा काय प्रकार आहे आता? काय करायचंय ग? ए, मला काही करायचं नाही. जनरल नॉलेज म्हणून मी विचारलं. जनरल नॉलेज? मग जा आणि त्या धुमाळ्यांच्या गोदावरीकडे जा आणि सासू संमेलनाला तुम्हाला मुख्य अतिथी म्हणून यायचं असं सांगून ये. ए नाही हं, मी नाही जाणार त्या धुमाळ्यांकडे. का? ए लहानपणी जात होती तर ठीक होतं हळदी कुंकवाच्या बोलवणीसाठी. आई तू असं कर ना, बाबांना पाठव ना त्यांच्याकडे. तसेही गोदावरी ते बाबांच्या क्लासमेट होत्या. म्हणूनच पाठवणार नाही आम्ही त्यांना त्यांच्याकडे. मग तू असं कर ना, तू स्वतःच जा त्यांच्याकडे. त्यांना बरं वाटेल, स्वतः ऑर्गनायझर बोलवायला आल्यात म्हणून. हो का? ते काय करायचं ना ते मी पाहून घेते. तू मात्र अगदी काडीचीही मदत करू नकोस. ए तू चिडू नका ना, सांग काय मदत करू मी तुला. बिलकुल मस्का मारू नकोस. सांग ना. हे आले की त्यांना म्हणावं त्या रामशरण आचार्याकडे जाऊन या आणि 100 बायकांच्या जेवणाचे किती पैसे घेशील, सामान काय लागेल त्याची यादी घेऊन या म्हणावं. आणि हो, त्यांच्याशी जरा मोठ्यानं बोल, नाही तर ऐकतात ते आणि करतात भलतंच. तू 100 बायका म्हणालीस ना? हो. हा म्हणजे 150 पुरुष पकडते. अगं 150 पुरुष कुठून आणले ग? अगं खाण्याच्या बाबतीत तुमच्या 100 बायका म्हणजे 150 पुरुषच असतात. त्या राम शरणला बायकांचा जेवणाचा अंदाज नाही बांधतायत, त्यांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करून द्यावं लागतं. ते काळ काम वेगाच्या गणितात नसतं का? 100 बायका म्हणजे 150 पुरुष, तसंच असतं ते. ते काय सांगायचं ना ते तू नीट सांग, नाही तर सगळा घोळ करून ठेवशील आणि त्यात हे महाघोटाळा करतील. बरं ती शुभांगी कुठे? घरात राहील तर शपथ. वहिनी, ए वहिनी, बघ आहे घरात. आहे वाटतं, नशीब आमचं. काय ग हेमा? आई बोलवते. काय आई? त्या बॉडी बिल्डर असोसिएशनच्या हॉलचं काय झालं? अरे बापरे, तिथं काय करायचं तुम्हाला आता? तिथंच सासू संमेलन घेतोय आम्ही. आखाड्यात? हो का? नाही नाही, जागा बरोबर निवडली आहे. आखाड्यातच व्हायला पाहिजे सासू संमेलन. दूरदृष्टी म्हणतात ती हीच. बरं बरं, काय म्हणाला ते सांग. स्त्रियांचं संमेलन आहे म्हटल्याबरोबर 10,000 रुपये डिपॉझिट मागितलं त्यांनी. काय? आणि भाडं ते वेगळं. बाई 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 बाई, आजकाल कशाचं डिपॉझिट घेतील काही सांगता येत नाही. अहो परवा त्या ऑटोवाल्यानं 200 रुपये डिपॉझिट घेतलं माझ्याकडून. तरी आई सध्या तू रोड झालेली दिसतेस. सून आली की सासू रोड होतेच. पण त्यात या संमेलनाची दगदग, किती कामं पडली आहेत, कोणी मदतीला नाही बाई. छी. शुभांगी, तो माझा शालू टाकला का ग ड्राय क्लिनिंगला? हो हो टाकला ना, पण धोबी म्हणाले डाग निघणार नाही. छे, यांनी सगळं खराब करून ठेवला बाई माझा शालू. बाबांनी तर काय, अगं सोवळं म्हणून नेसून नेसून सगळे हळदी कुंकाचे डाग लावून ठेवले. ते काय नाही. शुभांगी, आता मला तुझा शालू दे बाई नेसायला. हे म्हणाले लग्नातला शालू कोणालाच द्यायचा नाही. हे म्हणाले? हेमंत असं म्हणाला? खोटं बोलतेस तू. आपल्या मनातलं उगाच हेमंताच्या नावावर खपवू नकोस. तुझा शालू मला दिलाच पाहिजेस नेसायला. आणि तो पोहेहार माहेरून मिळालेला, हा तोही द्यायचा मला घालायला. कळलं का? अगं आई, तू गप गप. देशील की नाही? काय म्हणते मी? हो देईल. हा केल तर शपथ. मीना, मीना, आले आले. मला आवाज दिलात का सासूबाई? नाही आरती ओवाळली तुझी आणि आवाज दिला का? काय ग, तुला किती वेळा सांगितलं मी हे संमेलनाचं काम असेपर्यंत मला ही घरातली कामं जमणार नाही म्हणून. पण सासूबाई, घरातली सगळी कामं मीच आवरते. मग ही खोली झाडलेली दिसत नाहीये मला. मी झाडली होती. ही घाण कशी? हा तिथे ना मामांची बसले होते.
बाई 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 बाई, हे जिथे बसतील ना तिथे घाण करून ठेवतील. अगदी वेंधळा माणूस आहे. आणि काय ते कागद कापायचा शौक आहे देव जाणे. कागद कापता कापता स्वतःचा पैजामा सुद्धा कापून ठेवतात. इतके वेंधळे आहेत ते. काय यांच्या वेंधळेपणाचं काय करावं ना काही सुचत नाही मला. अगं मी काय म्हणते, त्या वेंधळेपणामध्ये 1001 रुपयाची पावती फाडायला सांगितली होती, ती तरी फाडली की काय? त्या संमेलनाला 1 दीडकीही देणार नाही असं म्हणाले. काय? 1 दीडकीही देणार नाही? बघा ना. अगं बाई, ही बाई एवढी राब राब राबते आणि हा माणूस 1 दीडकी सुद्धा द्यायला तयार नाही ग. 1 दीडकी सुद्धा द्यायला तयार नाही. त्या 1001 रुपयाचे गॅसचे फुगे उडवीत म्हणाले, पण संमेलनाला देणार नाही. फुगे उडवीत म्हणाले? फुगे उडवीत म्हणाले? त्यांना म्हणा उडवा, फुगे उडवा, फक्त संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळेस उडवा म्हणा म्हणजे झालं. सांगते हा तुमचा निरोप. हो ते बरोबर सांगशील. ते आधी सांग, आप्पांनी माझं काम केलं का? ते धर्मशाळेचं बघितलं का त्याने? हा, ते धर्मशाळेचं पण जमणार नाही असं म्हणाले. काय? हो ना. धर्मशाळेचं सुद्धा जमणार नाही? अगं काय, असं कसं जमणार नाही? मग इतक्या सगळ्या बायकांनी उतरायचं तरी कुठे? सासूबाई, मामनजी म्हणाले त्यांची सोय अजब बंगल्यात करा. काय? अजब बंगल्यात? अगं अजब बंगल्यात त्यांची सोय करायला माझ्या मैत्रिणी म्हणजे काय यांना यांच्या ऑफिसचे मित्र वाटले का? काय एक एक नमुने त्यांचे मित्र. ते जोशी काय, घाटे काय, तांबोळी काय. अगं एक काहून एक नक्षत्र आहे. आणि ते चितळे ते तर महानक्षत्र आहे. आणि ते पातुरकर त्यांचं तर विचारूच नको. हा माणूस जिथे बसतो तिथे दातातली कवळी काढतो आणि हातात देतो. कळलं किती विचित्र आहे? म्हणूनच त्यांना इथे येऊ देत नाही. ते काही नाही, मी सांगते आहे की मला ते याचं काम झालंच पाहिजे धर्मशाळेचं. नाहीतर त्याला सांग माझी सगळ्या बायकांमध्ये नाचक्की होईल. धर्मशाळेचं काम मी घेतले. पण सासूबाई, अहो यांना न विचारता तुम्ही घेतलीच कशाला जबाबदारी? उगाच आपल्या नवऱ्याची बाजू घेऊ नको. हा नाही अण्णाने विचारता कशाला घेतली जबाबदारी? हा घराची धर्मशाळा करता येते, पण ती धर्मशाळा नाही बघतायत. ते काही नाही. हे पहा, एक वेळा तुम्हा लोकांना धर्मशाळेत पाठवून मी राहिला, मात्र माझ्या या सगळ्या बायका या इथे या घरात उतरतील. समजलं का? ओ सासूबाई, एक वेळ तुम्हाला पाठवी त्या धर्मशाळेत, आम्ही कुठे जाणार नाही. समजलं? सांगून ठेवते. मगापासून ऐकते. पाठवशील का बाई? पाठवशील तू धर्मशाळेत? पण काय ग, तुझ्या आईने जर असं एखादं संमेलन घेतलं तर त्यांनाही पाठवशील का धर्मशाळेत? माझ्या आईला नसले फालतू संमेलन घेण्याची गरजच नाहीये मुळात. हो ना. तुझे संमेलन घेण्याची फक्त नाही, सासूबाईंना हो, तुम्हाला वाटतं तुमची सून बेकार आहे? हो, माझ्या आईला वाटतच नाही. नाही हो, पण त्यांना चांगली मिळाली आहे ना का? हो हो का? थोडा म्हणून वेळ नाही मिळत हो. सारखे आपले दिवस चालले आहेत. यांना कधी वेळेवर येणं जमणारच नाही. फ्लॉवर पण कशाला इथे आणून ठेवला हो? बस काय संमेलन म्हणतो, काही तयारी तर दिसायला पाहिजे. या कशाला मध्ये मध्ये करतात? अहो ही मुख्य अतिथी. हो तुम्ही बाजूला मध्ये जरा बाजूला. अहो पार्वती दे, मी काय म्हणते, टेबल इथे ठेवूया. हो आली थांबा. हो थांबा. अहो तुम्ही काय मध्ये मध्ये 4 खुर्च्या इथे करायच्या का? अहो मी मुख्य अतिथी. काय बाई मध्ये मध्ये बसावं ना, या खुर्च्या मांडल्यात बसावं ना जाऊन. नाही तर या हळू धरा बरं जरा, माझ्या उजव्या हाताला त्रास होतो. बरं हळू. ठीक आहे. आणि सीता ते आल्या नाही अजून. येणारच नाही पटकन. टेबल क्लॉथ बदलायचं का आपण? टेबल क्लॉथ बदलूया. तुम्ही आणलाय ना? थांबा, टेबल क्लॉथ द्या मला. छान आहे हो. खतरच आहे हो बाई. तुमचं काय? बाई तडतड. अहो महिना झाला आता. काय आलं ना बरोबर? हे ऑरेंज फुल आलंय. हा आलंय. फ्लॉवर पॉट काय झालं? अगं बाई ही त्या
मुख्य अतिथींची वेळ काही सांगा यांना. कधी वेळेवर राहणारच नाही तयार. माईक चालू आहे का हो? विचारा त्याला, तो कुठे आहे? तिकडे. आता तो आलाय का वेळेवर? हे मागे ठेव. बायका बोलल्या, "भाऊ, सगळे सासवा जमल्या की नाही?" अजून कोणी आलं नाही. किती वेळ आधीपासून यांना सांगून ठेवावं. हो, आणि वेळच्या वेळी येत नाही. मग काय, या खुर्च्या लावा बरं. हे ठेवा बरं तिकडे. पटापट घ्या बरं. अहो, तो चालू आहे का? मी काय म्हणते, तुम्ही इथे उभं राहून बोलता का? या बायकांना बोलवू द्या ना संमेलनाला. हो, मैराळी ताई, मेडसिंगी ताई, जोशी ताई, आलेत काय आलेत ना जोशी ते? शारदा ताई, अहो या लवकर लवकर या. लवकर या बसायला. या हो शारदा ताई, लवकर या. खुर्ची राहिली अय्या, मेडसिंगी ताई कुठे गेल्या? अहो या ना बसायला. अहो सगळे जण येऊन तयार आहे. संमेलनाची तयारी झाली आहे. या लवकर. अजून एखादी लागेल का हो खुर्ची? इथे नको नको, ठीक आहे. एवढेच ठीक आहे. या तुम्ही बायका तिथे- बघा ना, किती भाव खात आहेत बघा. किती हो. वेळा नावं घ्यावी येतच आणि नाही. सीताराईचं आपणच सुरू बघा. करून देऊ. चल, आपणच मी काय म्हणते, तुम्ही तिथेच उभं राहून बोला. तिकडे बसा हो शारदा ताई. बसा इथे. सगळी अरेंजमेंट तयार आहे. हा आमची या बघा आलं. या आता लवकर. या या. सासूंची संख्या कशी अगदी वाढली आहे. या. का हो सुरू करायचं का आपण? एक खुर्ची आणावी लागेल. सरस्वती ताई, सुरू करा. मी इथे बसते, तुम्ही सुरू करा. सीताताई येते. तर नमस्कार मंडळींनो. पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत. का गो, ती धुमाळे आली का गो? मागे बसली. अगो बाई, हो का? सॉरी सॉरी सॉरी. तर बंधू आणि भगिनींनो. अगं बंधू कुठे आहेत? समोर सगळ्या भगिनी आहे. अगो बाई, हो हो, सॉरी सॉरी. तर भगिनींनो, पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाच्या निमित्तानं आपण इथे जमलो आहोत आणि आपल्या मुख्य अतिथी सौभाग्यवती गोदावरी सौ नाही कुमारी काय हो का? अगो बाई, सॉरी हा. वाटते तरी का? जाऊ. तर भगिनींनो, आपल्या संमेलनाच्या मुख्य अतिथी कुमारी गोदावरी धुमाळे यांचे स्वागत करण्यासाठी मी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सौ सरस्वतीबाई राणे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करावं. अजून आला नाही? अहो, असं कसं? सगळी तयारी झाली. या सीताताई असंच करतात. यांचं काम असंच आहे. कशाला माझ्या नावाने टंटन करता हो तुम्ही नेहमीच? पार्वतीताई, मी माझं काम बरोबर केलं होतं. त्या फुलवाल्याने नाही आणली फुलं तर मी काय करणार आहे? फुलवाला काय माझ्या घरचं आहे का? हो, 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 हो. येऊन जाऊन फक्त मलाच म्हणायचं. अहो, सीताताई, काही तयारी आता केली नाही. असू द्या. माझ्या पर्समध्ये लॉलीपॉप आहे. या लॉलीपॉप देऊनच आपण यांचं स्वागत करूया. अगो बाई, बरं बरं. भगिनींनो, आता ना फुलांचं शॉर्टेज असल्यामुळे आपण आपल्या मुख्य अतिथींचं स्वागत लॉलीपॉप देऊन करूया. टाळ्या टाळ्या टाळ्या. हो, माझ्या डोक्यात आहे. फुल लक्षात आलं माझ्या. अगदी तुम्ही म्हणाला लक्षात आलं. स्वागताध्यक्ष या नात्याने मुख्य अतिथी यांचं मी स्वागत लॉलीपॉप आणि पुष्प देऊन करते. टाळ्या टाळ्या. आय डिक्लेअर कुमारी गोदावरी धुमाळे ओपन. ठीक आहे ठीक आहे. बसा हो बसा. धन्यवाद धन्यवाद. तर भगिनींनो, पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाची अध्यक्षा या नात्यानं मी संमेलनाच्या मुख्य अतिथी कुमारी गोदावरी धुमाळे यांना 4 शब्द बोलण्याची नम्र विनंती करते. हॅलो. भगिनींनो, मला फार आनंद होतोय.
पहिलं अखिल भारतीय सासू संमेलनाचे मला मुख्य अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दल प्रथम मी सर्वांची आभारी आहे. भारी आहे. मला सासूबद्दल ना अतिशय प्रेम आहे. मी लग्न न करण्याचं मुख्य कारण तेच आहे. मला एकदम सासू व्हायचं होतं, पण सासू होण्यासाठी आधी सून व्हावं लागतं आणि सुनांचा मला पहिलेपासून तिटकारा, म्हणून मी लग्नच केलं नाही. पण सासू या शब्दात केवढं महत्व साठवलंय. सा म्हणजे 7 सुरांची सुरुवात आणि सू म्हणजे चांगलं उत्कृष्ट, म्हणजे सासवांचं व्यक्तिमत्व लयबद्ध आणि चांगुलपणाने ओतप्रोत. तरी सुद्धा सासवांना सुनांचे 4 शब्द ऐकावेच लागतात. खरं तर हे सांगताना माझा माईक बंद झाला का? नाही, मला असं वाटतं या सायलेंट मोडवर गेल्यात. माझा गळा भरून आला होता. पुढच्या वाक्याला तर भगिनींनो, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणतात, पण मी म्हणते सासवांचे 4 दिवस अजून आलेच नाही, सुनांचे 4 दिवस पहिलेपासून चालू आहे. तरीही सासवांनो धीर सोडू नये, नेटाने प्रयत्न करत राहावा. सुनांना सासूपद लवकर दिलं तर सासवांचा त्रास लवकर कमी होईल आणि सासूपदाचा हक्क आणि आनंद तुम्हाला उपभोगायला मिळालाच पाहिजे. मी तुम्हाला सुयश चिंतिते आणि सासू रिलीफ फंड या नावाचा फंड जाहीर करून मी 1000 रुपयाचा फंड त्यात टाकून माझे भाषण संपवते. धन्यवाद कुमारी गोदावरी धुमाळे. तर आता या संमेलनाची अध्यक्षा या नात्यानं कार्यकारिणी सासू संमेलनाच्या कार्यकारिणीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मी कुमारी गोदावरी धुमाळे यांना DML अशी पदवी बहाल करते. काय म्हणाल? DML म्हणजे? अहो, DML म्हणजे डॉक्टर ऑफ मदर इन लॉज. ही पदवी आता आपण यांना बहाल करू. इकडनंच येऊ देत. ठीक आहे. तर आता हा सत्कार सोहळा आटोपल्यानंतर आपण सासू संमेलनाच्या कार्यवाहीला सुरुवात करीत आहोत. मी कार्यकारिणीतर्फे काही ठराव आपल्या समोर ठेवित आहे. जर ठराव अमान्य असतील तर एकेकीने उठून बोलायचं बरं का. ठराव नंबर 1. या ठरावाद्वारे सासवांनी एक कोर्ट ऑफ मदर इन लॉ स्थापन करून आपल्या फिर्यादी या कोर्टात दाखल कराव्या. आपल्या न्यायप्रिय भूमिकेद्वारे सुनेला वठणीवर आणावे. ठराव नंबर 2. सुनांच्या अपराधास निरनिराळ्या शिक्षा ठरवून स्वरूप व काळासह त्या सून दंड संहितेत समाविष्ट कराव्या. यासाठी सर्वानुमते एक कमिटी नेमण्यात यावी. ठराव नंबर 3.
कुठल्याही सासूने सुनेला पाठीशी घालून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ नये. गुन्हेगार ठरणाऱ्या सुनांचे फोटो व गुन्ह्यांसह तपशील वार्षिक सासू डंख या मासिकात प्रसिद्ध करण्यात येईल. सासू सून संबंध प्रेमाचे राहण्यासाठी वर्षातून एकदा सासू सौजन्य सप्ताह पाळण्यात येईल. कायद्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी व सुनांच्या वागणुकीच्या तपशिलासाठी वर्षातून एकदा एक अखिल भारतीय सासू संमेलन बोलवण्यात येईल. काय हो, खटला चालू असणाऱ्या सुनेला केवळ सासराच जमानत रक्कम व 2 लुगडी सासूला देऊन खटल्यातून मुक्त करू शकेल. हो हो हो, थांबा. अरे, वरील सर्व ठरावांबाबत कुणाचेही दुमत असल्यास त्यांनी उठून बोलावं, एकेकीने समोर यावं. अध्यक्षा, हाँ, मी बोलतो. या आय वॉन्ट टू से समथिंग. या काय नाव आपलं? मी लक्ष्मी अय्यंगर असतो. अहो, त्या मद्रासी आहेत, त्यांच्यामध्ये असतोच म्हणतात. तुम्ही चालू द्या, तुम्ही बोला. हो, मी मद्रासवरून येतो. पहा, मी म्हणतो की आपण जे हुंडा सिस्टम घेतोय ते चूक असते, बरोबर आहे की नाही? आपण जर हुंडा सिस्टम बंद करते तर ऑल राईट होते. अध्यक्षा, हाच माझा मुद्दा असते. मुद्दा? अहो, मुद्दा. हा मुद्दा एकदम पटण्यासारखा आहे. बिलकुल आपण सगळ्या सासवांनी हुंडा पद्धतीला विरोध करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. टाळ्या. आत्ताच कुमारी गोदावरी धुमाळे यांच्याकडनं अगदी ताज्या सूचना आल्या आहेत बरं का. त्यांची पहिली सूचना आहे की मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे ना, सगळ्या आनंदी आहेत की नाही बहिणी, तशीच लाडकी सासू योजना सुद्धा राबवावी. काय म्हणता? टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ही योजना राबवून सगळ्या सासवांना, सून पीडित सासवांना योग्य तो मोबदला मिळावा. टाळ्या. कुमारी गोदावरी धुमाळे यांची दुसरी सूचना आहे की सगळ्या सुनांसाठी सून प्रशिक्षण केंद्र उभारावीत. म्हणजे सगळ्या सुनांना त्या प्रशिक्षण केंद्रात बोलवून त्यांना सुसंस्कृत आणि सुविद्य करता येईल आहे. काय म्हणता? सगळ्या सासवा तयार आहेत का आपल्या सुनांना पाठवायला? मग होऊन जाऊ द्या टाळ्या. अहो, स्वागताध्यक्ष या नात्याने मी सांगते की हे सगळे प्रशिक्षण वर्ग रात्री घ्यावे, म्हणजे सकाळी सुना हाताशी सापडतील सासवांच्या. आणि माझं असंही मत आहे की या प्रशिक्षण वर्गाला प्रत्येक सासूनी आपल्या सुनेचं नाव नोंदवावं. आणि तरच सुना सुविद्य आणि सुसंस्कृत होतील. बरं, आधी माझ्या सुनेचं नाव घाला. अगो बाई, सासूबाई, तुम्ही कशाला आल्या इथं? कशाला म्हणजे? सासू संमेलन आहे ना, मला यायचा अधिकार आहे इथे. तुझं नाव म्हणजे माझ्या सुनेचं, म्हणजे तुझं नाव घाला आधी प्रशिक्षण वर्गाला. हे बघा, मी सासू आहे, मला प्रशिक्षणाची काही एक गरज नाही. तुला जायलाच हवं, हे कोण ठरवणार? तुला जायला हवं, तुझं नाव आधी नोंदव. बरोबर आहे हो पार्वतीबाई, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमच्या सासूबाईंचं बरोबर आहे. सगळ्यात पहिले तुमचंच नाव नोंदवायला हवं. अहो, स्वतःचं नोंदवा ना, एवढा पुळका येतो ना त्यांचा. सतत जाऊ. माझी सासू म्हणाली असती ना तर मी पण माझं नाव नोंदवलं असतं या प्रशिक्षण वर्गासाठी. मी नाही जाणार. पण मला अजून एक असं सुचवायचं आहे, ज्या सासवांच्या सासवा जिवंत आहेत त्यांना कुठल्याशा कोर्टात जायचा काही अधिकार नसावा. कारण त्यांच्या सासूवर त्यांच्या सासूने खटला चालवता येतो. स्वतः अपराधी असताना दुसऱ्यावर चिखलफेक करण्याचा काय अधिकार आहे? हे बरोबर आहे तुमचं काकू, मलाही पटलंय. काय बरोबर आहे? यात विचार करण्यासारखं काहीच नाही. स्त्री एकदा सासू झाली की तिला या कोर्ट ऑफ मदर इन लॉज मध्ये येण्याचा पूर्ण अधिकार आहे. हो पार्वतीबाई,
काही काय म्हणता हा? तुमच्या सासूबाई जे म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे काकू, मला पटतंय. तुमच्या सासूबाई मेल्या म्हणून वाटतं. हो काहीतरीच काय बोलता हा? समजा उद्या तुम्ही तुमच्या सुनेवर चोरून तूप खाल्ल्याचा आरोप लावला आणि तसाच आरोप तुमच्या या सासूबाईंनी तुमच्यावर लावला तर नैतिकदृष्ट्या तुम्हाला तुमच्या सुनेवर चोरून तूप खाल्ल्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही, कळलं का? मुळात मला चोरून खायची घाणेरडी सवय मुळीच नाही. मी फक्त उदाहरण देते आहे. उदाहरण द्यायचं तर स्वतःच द्या ना. मला माहितीये याच रात्री 2 वाजता उठून बाळंतिणीसाठी केलेले डिंकाचे लाडू चोरून खातात. तुमच्या सुनेनेच सांगितलंय मला. आणि माझ्या सुनेने सांगितलं मी डिंकाचे लाडू खाईन नाही तर बेसनाचे लाडू खाईन. तुमच्या बापाचं काय जातं हो हा? तुम्ही तुमच्या सुनेला इतकं छळता मला माहितीये. तिला तुम्ही खूप छळता. तसंही तुमची सून माझी दूरची भाची आहे. तिने मला सांगितलं तुम्ही खूप त्रास देता. बाई पोरगी अतिशय सोशिक आहे हो. पण या बाईने तिला बाळणपणात साधे आळीवाचे लाडू सुद्धा खाऊ घातले नाही. अशी बाई आहे ही लबाड. तुम्हाला काय हो माझ्या घरच्या नसत्या उठा ठेवी? हो चांगलं साजूक तूप डब्बा भर साजूक तूप खाऊ घातलंय तिला. तुमच्यासारखं नाही नवऱ्याला डालडा तूप आणि साखर खाऊ घालत नाही मी. ऐका नवऱ्याचे हे हाल करते तर सुनेचं काय करत असेल ही? अरे शांत बसा, शांत बसा. मुख्य अतिथी या नात्याने मी शांत बसण्याची विनंती करते. शांत बसा. भांडता कशाला म्हणजे काय? शांत बसा. भांडता कशाला म्हणजे काय? तत्वाचा मुद्दा आहे हा. अहो अतिथीनबाई माझ्या मुद्द्याचं काय झालं सांगा. अहो तुमच्याच मुद्द्यामुळे हे वातावरण मुद्द्यावर आलंय. आणि तुमचा मुद्दा मुळीच मंजूर करता येणार नाही. हे पहा पार्वतीबाई तुम्ही मुद्दा मंजूर करा नाहीतर सरळ राजीनामा द्या. मला राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण आहात? मी या सासू संमेलनाची सेक्रेटरी आहे. समजलं? तुमची सासू जिवंत असल्यामुळे तुम्हाला लीडरशिप देता येणार नाही. हो भगिनींनो तुम्ही ऐका हो. ही बाई अर्धी सासू आहे. हिची सासू जिवंत असल्यामुळे ही पूर्ण सासू नाही. त्यामुळे हिला लीडरशिप देता येणार नाही. तुम्ही सांगा हो देता येईल का? नसल्यामुळे आणि मला सासू नसल्यामुळे मी पूर्ण सासू आहे. त्यामुळे ही लीडरशिप मलाच मिळायला पाहिजे. मुळीच नाही. नीट राहा. या बाईनी संमेलनासाठी एक खिडकी सुद्धा खर्च केलेली नाही. सगळा पैसा मी खर्च केला. मी मीच होणार. काय होता हो मी मुख्य अतिथी या नात्याने शांत राहण्याची विनंती करते. अरे शांत बसा. मारामारी करू नका. शांत बसा. शांत झाल्या त्या. अरे रे 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 काय सुरू आहे हे? हे सासू संमेलन आहे की कुस्ती संमेलन? तरी मी एडिटरला म्हटलंच होतं की मी जाईपर्यंत संमेलन संपलेलं असेल. जाऊ दे जे मिळतील ते फोटो तरी काढून घेते. अहो कोण तुम्ही? मी फोटो काय करता इथे? मी दैनिक पोपटची वार्ताहर आहे. दैनिक पोपटची वार्ताहर? या हो. थांबा हा घ्या माझा फोटो. अहो ही तर निगेटिव्ह आहे. माझा फोटो असाच येतो. बरं बरं संमेलनाचं काय झालं आणि यांचं भांडण कशासाठी सुरू आहे? अहो काय सांगायचं संमेलनात भांडणं चालणारच. अहो सासू सून संघर्ष हा नैसर्गिक आहे आणि तो सामोपचाराने आपापसात सोडवणे हेच इष्ट आहे आणि हीच तर या संमेलनाची फलश्रुती आहे. बरोबर. आटोपलं वाटतं सगळं. स्टार्ट. अरे मी तुम्हाला सांगितलं काही कळलं देणार नाही. सांगितलं देणार नाही. मी तुम्हाला सांगायला घेऊन आहो तिकडे जा तुम्ही.
ना इथे अगं. हवा असतो असू दे, तुला इथे आवडतं ना, आपण इथेच ठेवूया. नको नाही तुम्हाला तिथे हवा असतो ना आपण तिथे ठेवू नको नको, तुला आवडतं ना, आपण इथेच ठेवू. पण आई तुम्हाला तिथे हवा असतो ना तुम्हाला तिथे आवडतो आपण तिथे ठेवू ना अगं मी काय म्हणते, इथेच ठेवू. खरंच हो खरंच. वा 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 वा, आला आला ओ, आला. आजी. गोळा नाही ग, काळ सुखाचा आला. आम्ही पण आलो बरं का. या, 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 या. एक मिनिट. सगळे विचारत होते सासू संमेलनाची फलश्रुती काय, तर ही आहे सासू संमेलनाची फलश्रुती. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी होऊन द्या. कलावंत जरी विंगेत असले आणि कलावंतांची सूत्रधार इथे आहे, या सगळ्या चमूसाठी मुकुंद वसुले, उदयन ब्रह्म, अभय पांडे, किशोर, अभिनव आणि हे सगळी मंडळी, या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. उद्याच्या कार्यक्रमाच्या 2 महत्त्वाच्या सूचना. उद्या सकाळी अभिषेक आणि आवर्तन सकाळी 8 वाजता. आणि आता खऱ्या अर्थाने मगाचा जो हे झाला त्या सगळ्या पात्रांचा इथे परिचयाचा सूत्रधार हे परिचय करून देणार आहेत. त्यामुळे सगळे पात्र पुन्हा इथे येत आहेत आपल्या दर्शनाला. त्यांचा परिचय घ्या आणि मग हे स्थान सोडा. उद्या संध्याकाळच्या कार्यक्रमाची एक माहिती फक्त देतो. गुंजन ग्रुपतर्फे उद्या संध्याकाळी सुरमई श्याम या नावाने एक सांगीतिक नजराणा इथे सादर होणार आहेत. आणि या सुरमई श्याममध्ये 2 श्याम गाणार आहेत. एवढी फक्त सध्याची बातमी. उद्याच्या बाकीच्या गोष्टी उद्या. सूत्रधारांकडे सूत्र. सगळ्यांना जर नाटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मला इथे सगळ्यात पहिले हे सांगायचं आहे की सगळ्या ज्या लेडीज आहेत आमच्यासोबत काम करणाऱ्या त्या सगळ्या वर्किंग आहेत आणि सगळ्यांनी कसा बसा वेळ काढून तुम्हाला आम्ही खरंच आनंदी करू शकलो आहे का याची पावती तुमच्या टाळ्यांनी आणि या गर्दीने आम्हाला दिसते आहे. धन्यवाद. खूप कमी वेळात आणि आमच्या खूप बायका असल्यामुळे खूप नखऱ्यांमध्ये मुकुंद काकांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. मुकुंद काका त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अगदी 2 दिवसांपूर्वी अभयदादांनी आम्हाला हे संगीत दिलं ज्यामुळे तुम्हाला हसू आलं आणि आम्हाला पण मजा आली. आणि आजच आम्हाला लाईट्स मिळाले त्यामुळे किशोरचे पण खूप खूप धन्यवाद. यातील पात्र परिचय मी तुम्हाला करून देते. सगळ्यांनी नावं ऐकली आहेत पण चेहरे बघण्याचा प्रॉपर चेहरे बघण्याचा पण आनंद तुम्हाला मी देणार आहे. पार्वतीबाई सौ रेणुका करंदीकर, डॉक्टर रेणुका करंदीकर या संस्कृतमध्ये PhD झालेले आहेत. सीताताई म्हणजे मीच आहे, आसावरी डांगे. सरस्वती सौ सुजाता पटवर्धन, त्यांचं म्हणजे संतूर साबणासारखं आहे, त्वचा से उम्र का पता ही नहीं चलता. त्यानंतर मीना आहे आसावरी जोशी, सौ आसावरी जोशी. ती अतिशय व्यस्त असून 2-4 तालमी एकत्र करून अगदी आपला पूर्ण आम्हाला वेळ दिला आहे आणि अतिशय छान काम केलं आहे. आसावरीची सासू आसावरी होती याची आम्ही खूप मजा घेतली आहे. त्यानंतर आहे शुभांगी सौ प्रीती वैद्य. चेहऱ्यावरनं अजिबात गरीब वाटणारी ही पोरगी ही सायन्स आणि मॅथ्स शिकवून मुलांच्या नाकात पार दम आणत असते सरस्वती विद्यालयामध्ये. त्यानंतर आहे अंबुताई यांच्या भूमिकेत सौ अश्विनी करंदीकर. काकूंच्या वयाला खरं तर इतकं पाठांतर तुम्ही लोकांनी जर विचार केला तर ते अजिबात शक्य नाही आहे. आणि आपण विचार केला तर इतक्या कमी वेळात आम्हाला जस्ट फक्त 15 दिवस झालेत आम्ही प्रॅक्टिस करतो आणि तीसुद्धा म्हणजे आजचा आमचा हा प्रयोग हे पूर्ण लोक येण्याचा हा पहिला दिवस आहे. अदरवाईज आमच्या बायका कधीही पूर्ण दिवस आल्या नाही. तर पुढे येते आहे हेमा जान्हवी खरे. हो, आणि करंदीकर हे नाव ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर खऱ्याच सासवा सुना स्टेजवरही खऱ्याच सासवा सुना होत्या. आजे सासू आणि सासूबाई. जान्हवी आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर आहे आणि आमचं इंटेरियर केलं हिनी बऱ्यापैकी.
त्यानंतर कुमारी गोदावरी धुमाळ यांच्या भूमिकेत सौ स्मृती मुलमुले आहेत. त्या आता कोणालाही शांत रहा करणार नाहीत. त्यानंतर अय्यंगार या भूमिकेत होत्या सौ मोना खांडवे. कालिंदी पत्रकार होत्या सौ शिवानी खरे. आता इथे पण खरे दोन खरे आहे. इथे पण आई आणि मुलगी आहे, तर जान्हवी ही शिवानीची मुलगी आहे. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण संदेश जो तुम्हाला सगळ्यात शेवटी दिला की सासू संमेलनाची फलश्रुती काय असते, तर या वादावादींनंतर जे काही प्रेम बाहेर येत असतं किंवा जो काही जिव्हाळा सासवा सुनांमध्ये निर्माण होतो त्याचा संदेश देणारं जे वाक्य, महत्त्वपूर्ण वाक्य होतं, ती देणारी आहे सौ धनश्री पाटील. आणि इथे सगळ्याजणी एकमेकींच्या काही ना काही नात्यात असल्या तरी सुद्धा अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. त्यामुळे या सगळ्या मैत्रिणींना आम्ही धन्यवाद म्हणणार नाही आणि असंच प्रेम कायम फक्त असू द्या माझ्यासोबत, इतकंच मी म्हणेल. आणि मनोज काकांकडे हा माईक देते मी. धन्यवाद मनोज काका. मी सगळ्यांची आभारी आहे की तुम्ही शांततेने आणि माईक काढून घेतला मी. देते म्हटल्याबरोबर काढून घेण्याची मला सवय आहे. पण या सगळ्या चमूचं मी मंदिर आणि उत्सव आयोजन समितीतर्फे जाहीररित्या पहिल्यांदा आभार करतो. आणि यांनी आत्ता जे वर्णन केलं, मला वाटते करंदीकर असं जे वर्णन केलं, तर घरची भडास इथे काढली का वा, हा एक प्रश्न माझ्या मनात आला. आणि काढली तर कोणी काढली, कोणाची, हा दुसरा प्रश्न आला. हे दोन प्रश्न यांच्या डोक्यात सोडून आपण इथून निरोप घेऊ. म्हणजे मग पुढच्या वर्षी दुसरं नाटक होईल, अखिल भारतीय सून संमेलन. त्यामुळे काही कोणाला बोलायचं आहे? अजूनही बोलायचं बाकी आहे. नाटकातला काही भाग शिल्लक आहे. घ्या. शेवटी मी बाई आहे आणि सध्या सासू होती. खूपच म्हणजे मला अगदी आनंद होतोय की काकांनी इतकं, म्हणजे काकांचं प्रस्थ इतकं वाढलेलं आहे. ते अतिशय व्यस्त असतात, पण त्यांनी अगदी नम्रपणे प्रत्येक बाईला अगदी बारीक सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, कसं करायचं, काय करायचं. आम्ही लोकांनी बऱ्यापैकी केलं, खूप छान नाही, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कमी म्हणजे काहीच केलं नाही, पण तरी आम्ही तुम्हाला हसवू शकलो याचा आनंद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गजानन महाराज म्हणून सगळे ज्यांना ओळखतात त्या काकांचा मला पण म्हणजे आमच्या टीमतर्फे त्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे. त्यामुळे मी करंदीकर काकूंना म्हणेन की काकांचा सत्कार करेन. काका या प्लीज. काकांचा सत्काराचा कार्यक्रम इथे होतोय, सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. पण त्याचसोबत विनोदी नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे, त्यामुळे त्यांच्या सत्काराच्या वेळेला सुद्धा आपण हसतं राहिलं पाहिजे. ज्या सासवांना ट्रेनिंग घ्यायची इच्छा असेल, काकांकडे संपर्क करा. सासवांना नाही, सुनांना पण. सध्या सासवांनाच, इतक्या सासवांना ज्यांनी ट्रेन केलं त्या काकांकडे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर संपर्क करा. आणि आता काकांचा सत्कार. हो, काकांनी चांगलं ट्रेनिंग दिलं, कारण की एकही सासू नसतानाही आम्ही सासवांचा रोल केला. मी करंदीकर ताईंना विनंती करतो की मुकुंद वसुले यांचा त्यांनी समयोचित सत्कार करावा. आणि पुढच्या अशा सगळ्या या सगळ्या चमूच्या ज्या काही आराखडे पुढच्या कल्पना असतील, त्या कल्पनांमध्ये नवीन प्रयोगांमध्ये त्यांनी आणखीन स्वतःला घ्यावं. आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या संकल्पनांना या उत्सव आयोजन समितीतर्फे शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की आता हा कार्यक्रम आजच्या पुरता इथे थांबलेला आहे. गणपती बाप्पा. उद्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या सगळ्यांना सुद्धा उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. धन्यवाद.